मनोज जरांगेंची हैदराबाद गॅझेटची मागणी सरकारनं मंगळवारी पूर्ण केल्यावर असं वाटलं होतं की आता आरक्षणाचा मुद्दा निवळेल, पण तसंच झालं नाही। उलट मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आपापसातच मतभेद निर्माण झाले आहेत। म्हणजे एकीकडे अनेक मराठा नेते आणि विचारवंत जरांगे पाटलांवर सडकून टीका करतायत, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि बबनराव तायवाडे यांच्यात मतांतर आहेत। यामुळे दोन्ही समाजांचं नागरिक आणि त्याचबरोबर दोन्ही समुदाय आहेत ते काहीसे बुचकळ्यात पडले आहेत। आज दिवसभरात नेमकं काय घडलं पाहूयात। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला मोठं यश मिळालं। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मागणी सरकारनं मान्य केली। मनापासून पुन्हा एकदा जरांगे पाटील साहेबांचं आणि आपल्या सगळ्या तमाम मराठी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। मनोज जरांगेंनी मोठा विजय घोषित करत मुंबईतून संभाजीनगरकडे कूच केली। सर्वांना वाटलं आरक्षणाचा मुद्दा तुर्तास निवळला, पण तसं अजिबात नाहीये। म्हणजे जरांगेंची सध्या तरी सरकार विरोधात तशी काही तक्रार नाहीये, पण मराठा समाजातील काही विश्वसनीय चेहरे जरांगेंवर परखड टीका करतायत। सरकारच्या जीआरला काहीही अर्थ नाही, त्याचा सुईच्या टोका एवढाही फायदा होणार नाही, या शब्दात मराठा नेते विनोद पाटील यांनी जरांगेंचा समाचार घेतला। ही माहिती पुस्तिका आहे, हा शासन निर्णय नाही, याच्यामुळे कोणालाही सर्टिफिकेट मिळेल याचा अर्थ असा नाही। मराठा समाज कुणबी म्हणून सगळ्यांना सरसकट प्रमाणपत्र मिळेल याचा अर्थ असा नाही। सगळ्या सोयऱ्यांना याचा फायदा होईल याचा अर्थ असा नाही। जे वडिलांकडची वंशवाळी आहे ते परंपरागत पद्धतीने मिळत होते, त्यांनाच याचा फायदा होईल। जलद गतीने सर्टिफिकेट देण्यात यावं एवढीच याच्यात माहिती आहे। ही माहिती पुस्तिका आहे, मी स्पष्ट सांगतो। तर केवळ विनोद पाटीलच नाही, पण माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी देखील जीआरला बिनकामाचा म्हटलंय। हा जीआर म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पानं आहेत। जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी, हाच नियम लावला पाहिजे। आम्ही सगळे देशाचे मालक आहोत। हे देणारे कोण आहे? आमचे नोकर आहेत की या एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळालं काय? जरांगे पाटलांचा बिचाराचा त्याग मोठा आहे, पण त्यांना मी रडून सांगितलं होतं फोन करून की तुम्ही हे बरोबर करत नाही, मराठ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे, तुझ्या पण तब्येतीचं नुकसान होणार आहे। या जीआरचा सगळा मजकूर जर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक अधिकारी, ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे। आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे। हे जे तुम्हाला कबूल केलंय आज, हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणार नाही। आणि त्यामुळे हा जीआर बघून मी तर हतबल झालो। आता मनोज जरांगेंचा स्वभाव पाहता ही टीका त्यांनी सहन करणं शक्यच नव्हतं। या सर्व टीकाकारांना जरांगे मूर्ख ठरवून मोकळे झाले। ओले ओले खाणे कळलं ना मराठ्याला, म्हणून हे फालतू जे 4-2 आहेत ना अभ्यासक, यांचं डोकंच बिचळलंय। हे काय करतंय नेमकं? दोन्ही गॅजेट घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे, क्षेत्रफळानं, लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं। मला सांगा, मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली? झालं ना सर सकट। हे तर झालं मराठा नेत्यांचं। तिकडे ओबीसी नेत्यांमध्ये देखील कालच्या जीआर वरून दुफळी माजली आहे। कालच्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसान झालंय, आणि तसं नसेल तर सरकारनं आम्हाला समजावून सांगावं अशी स्पष्ट भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मांडली आहे। या उपसमितीला काय काम सांगितलंय आम्हाला आमच्यापर्यंत कळलेलं नाही। त्यांचे टर्म ऑफ रेफरन्सेस काय आहेत आम्हाला माहिती नाहीत, पण या जीआरचं काय होणार हे आम्हाला सरकारनं सांगितलं पाहिजे। उपसमिती नेमा, नाहीतर अजून काहीतरी काही करायचं ते करा। या जीआरचं काय करणार ते आम्हाला सांगा, आणि यामध्ये ओबीसीचं आरक्षण कसं उद्ध्वस्त झालं नाही ते आम्हाला सरकारनं सांगितलं पाहिजे। आमच्यातल्या तज्ज्ञ मंडळींना, वकील मंडळींचं समाधान झालं पाहिजे, हे आमचं शासनाला आव्हान आहे। तर दुसरीकडे अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हाकेंचे आक्षेप खोडून काढले। कालच्या जीआरमध्ये नवीन असं काहीच नाही, ज्यांच्या वंशावळीत कुणबी उल्लेख आहे त्यांना आरक्षण मिळतंच अशी तायवाडेंची भूमिका आहे। आम्ही समाधानी आहोत, ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही, याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे।
मी याच्या आधी सुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे. हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता. राज्यातील सर्वात वरिष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मात्र आपण कोर्टात जाणार असल्याचं जाहीर केलं. या सगळ्यावरून एक बाब तर स्पष्ट आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढ्यात निवळणारा नाहीये. आता सरकार ओबीसींना कसं शांत करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्या दिशेनं एक पाऊल म्हणजे ओबीसींची भूमिका समजून घेण्यासाठी सरकारनं मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. या उपसमितीचं अध्यक्षपद महसूल मंत्री आणि भाजपचा मोठा ओबीसी चेहरा असणारे चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आलं, तर पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील आणि गणेश नाईकांना सदस्यत्व बहाल करण्यात आलं. हे जरी असलं तरी छगन भुजबळांची आक्रमकता प्रचंड आहे, त्यांचा अनुभवही दांडगा आहे. त्यामुळे ओबीसींची समजूत काढण्यासाठी सरकारला बरेच कष्ट घ्यावे लागणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. आणि याबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो आपल्या सोबत आहेत. तर प्रवीणजी, सरकारच्या GR मध्ये असं काय आहे की मराठ्यांमध्ये सुद्धा 2 गट बघायला मिळतात आणि ओबीसीमध्ये सुद्धा? जनरली आपण असं बघितलं की आरक्षणावरून ओबीसी आणि काही मराठा नेते आपापसात भिडत होते, पण इथे यांच्यातच गटतट पडतायत. कसं इंदिरा सहानी आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्यामधला जे काही वाद जो निर्माण झाला होता या आरक्षणाच्या संदर्भात, त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की 50% वरती आरक्षण जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे 50% जर बसवायचं असेल तर कोणाचं तरी कटौती करायला लागेल, कमी करायला लागेल. आणि यांच्या सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या ओबीसीवर आहेत. आणि घटनेप्रमाणे ओबीसीने 27% इतकं जे आरक्षण जे आहे ते जर आता मराठ्यांना जर द्यायचं झालं तर ते 19% खाली येऊ शकतं. आणि ही जी मेघ जी आहे ती प्रामुख्यानं ओबीसींना टोचणारी आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर सैद्धांतिक परिस्थितीवर जर आरक्षण आणखी जर वाढवायचं असेल तर ते 72% जाऊ शकतं. जे तामिळनाडूने केलं, कर्नाटकने तो प्रयत्न केला, पण तामिळनाडूचं जे 62% गेलंय ते महाराष्ट्राला प्रयत्न करावे लागतील. आणि ते करायचे असतील तर सेन्सस करून म्हणजे आपली जनगणना करून ओबीसींची संख्या आणि कुणबींची संख्या या सगळ्या जो साराचा विचार करून ते सेंट्रल गव्हर्नमेंटला कळवावे लागेल. आणि त्याच्यानंतरच तामिळनाडूप्रमाणे आपल्याला आरक्षण वाढवून घेता येईल. जर ते वाढवलं गेलं नाही तर ओबीसीचं आरक्षण आपोआप कमी होईल. आणि ह्या GR मध्ये स्पष्ट दिसतंय. आणि त्याच्यामुळे छगन भुजबळांपासून हाकेंपासून सगळे जे नेते जे आहेत ओबीसीचे जे सांगतात की ओबीसींची संख्या जर सेन्सस केलं तर महाराष्ट्रातली ओबीसींची संख्या 40% वर जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. जर तसं असेल तर महाराष्ट्रातल्या ओबीसींचं आरक्षण वाढेल. त्याच्याऐवजी जर आता नव्याने 50% वरती जर सरकारला जायचं नसेल तर ओबीसींची जे आताचं जे टक्केवारीची आहे ती कमी होईल. आणि कमी होणं हेच सगळ्यात महाराष्ट्रातल्या ओबीसींना त्रासदायक आहे. ही जी आता उपसमिती जी नेमली आहे मंत्रिमंडळाची, या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमधून म्हणजे कशा पद्धतीने बाहेर कसं त्यांना समजवणार की आरक्षण जर तुम्हाला जर कमी जर झालं नाही तरीही आपण मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. हे जे काही जे तत्व जे आहे ते सरकारला पाळणं अवघड आहे. आणि त्याच्यामुळे सरकार आता समितीच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये थोडंसं वेळ काढूपणा करतंय अशी एकूण परिस्थिती आहे. त्याच्यामुळे छगन भुजबळांपासून हे सगळे नेते जे आहेत प्रचंड त्रस्त झाले आहेत. आणि म्हणून यातूनच छगन भुजबळांनी सांगितलंय की जर हा वाद जर मिटला नाही लवकरात लवकर तर न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय त्यांच्या समोर नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्याच्यामुळे सरकारची चारी बाजूनी कोंडी झाली. GR काढून तात्पुरती मुंबईतली जी अडचण जी आहे, मुंबईतली जी काही गर्दी जी निर्माण झाली होती मराठ्यांच्या एकूणच आंदोलनामुळे, ही तात्पुरता त्यांना मुलामा काढून GR काढून त्यांनी जरी पूर्ण केली असते तर दुसऱ्या बाजूने आता जर ओबीसींना शांत बसवणं सरकारसाठी खूप जिगरीचं झालंय. ठीक आहे सर, धन्यवाद आपल्या महत्वाच्या विश्लेषणासाठी.